माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये अशा पद्धतीची जलदगती न्यायालये जी आहेत या संदर्भात एकूण 138 जलदगती न्यायालये महाराष्ट्रामध्ये सुरू व्हावीत याकरता आपण पूर्ण नियोजन केलं। परंतु आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी जजेस देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे आणि दुर्दैवाने त्यापैकी फक्त 58 न्यायालये ही सुरू होऊ शकलेली आहेत। जवळपास गेले 1 वर्ष सातत्याने मी स्वतः चीफ जस्टिस चीफ मिनिस्टर मीटिंगमध्ये आणि पत्राच्याद्वारे माननीय उच्च न्यायालयाला विनंती केली आहे की जेवढे मंजूर आपल्याला फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा अशा प्रकारचे कोर्ट्स आहेत याकरता न्यायाधीश उपलब्ध करून द्यावेत। मागच्या बैठकीत त्यांनी हे सांगितलं की त्यांच्याकडची जी काही नवीन जजेसची भरती आणि जजेसचं बढती अशी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। ही प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्याकडे जजेस उपलब्ध होतील आणि मग या संपूर्ण 138 न्यायालयाला ते त्या ठिकाणी जजेस उपलब्ध करून देतील। तोपर्यंत त्यांनी काही न्यायालयांना डेझिग्नेट केलं आहे, पण डेझिग्नेट केलेल्या न्यायालयांना या खटल्यांच्या व्यतिरिक्त इतरही खटले ऐकावे लागतात। त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त आपल्याला एक्सक्लुझिव्ह अशा पद्धतीचे जलदगती न्यायालय मिळतील त्यांनी आपल्याला वेगाने हे काम करता येईल। म्हणून सातत्याने माननीय उच्च न्यायालयाकडे फॉलोअप चाललाय, त्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे, पण या सगळ्या परिस्थितीला थोडा वेळ लागतोय। यामध्ये आपल्या पुण्यातले आवश्यक सगळे कोर्ट्स आपण घेतलेले आहेत, काही कमतरता असतील तर त्याचीही पाहणी करण्यात येईल। दुसरं आपण सेशन कोर्ट्सच्या विस्ताराच्या संदर्भात जे सांगितलं आहे याही संदर्भात एक माननीय उच्च न्यायालयाची कमिटी असते, ही कमिटीच या संदर्भातला निर्णय घेतले आणि ज्या ठिकाणी खटले वाढतात त्या ठिकाणी अतिरिक्त न्यायालय आपण तयार करतो। सातत्याने आपण जर बघितलं असेल तर गेल्या 10-12 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये न्यायालयीन व्यवस्थेचा विस्तार आपण केलाय। सत्र न्यायालय असतील, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अतिरिक्त जिल्हा न्यायालय असतील, खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरही तयार केलं आहे, त्याचा विस्तारही केलेला आहे। मात्र यामध्ये एकट्या शासनाच्या भरोशावर हे करता येत नाही, कारण यातल्या जे बहुतांश निर्णय हे ज्युडिशियरीला करावे लागतात। त्यामुळे ज्युडिशियरी आम्हाला जे इन्फ्रास्ट्रक्चर मागते ते आम्ही त्यांना देतो, त्यांच्याकडे पाठपुरावा देखील करतो, त्यांच्याकडनं रिस्पॉन्स आम्हाला आहे। म्हणून मी आपल्यालाही आश्वस्त करतो की आपण या ठिकाणी ज्या अतिरिक्त न्यायालयांची मागणी केलेली आहे ती केसेसच्या आधारावर पडताळून पाहिली जाईल। ॲडिशनल केसेस, तेवढ्या केसेसची पूर्तता ही मागणी जर करत असेल तर निश्चितपणे नवीन न्यायालय दिलं जाईल। सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, याच्यात आपण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली आपल्या न्याय व्यवस्था जी आहे राज्यात त्या संदर्भात एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ किंवा लेजिस्लेचर म्हणजेच आपलं विधिमंडळ कधी हस्तक्षेप करत नाही। परंतु तसं असतानाही राज्यातली लोअर ज्युडिशरी जी आहे त्यात अनेक पदं रिक्त आहेत आणि मकोकासारखं पुण्याचं कोर्ट आहे, तिकडेही बरेच वर्ष खटले पेंडिंग आहेत, तिकडेही कोर्टात तसेही कोर्ट रिकामे असल्यामुळे सामान्य नागरिकांचे खूप अडचणी होत आहेत। विशेष करून फौजदारी गुन्हे जिकडे आहेत तिकडे बरीच वर्ष ट्रायल पेंडिंग राहिल्यामुळे काही लोक तुरुंगात आहेत, काही लोकांना निर्दोष मुक्त होण्यासाठी बराच वेळ जात आहे। अशा परिस्थितीत कुठेतरी ही शासनाची पण जबाबदारी आहे की लोकांना न्याय योग्यरित्या मिळवून देणं। त्यामुळे मला वाटतं मुख्य न्यायाधीशांबरोबर बसून जेवढी आणि आपले LNJDचे जे सचिव आहेत त्यांच्याकडनं जेवढ्या न्यायालयात जजेसची अपॉइंटमेंट पेंडिंग असतील त्यास लवकरात लवकर भरून घेण्यासाठी शासनाने उचित कारवाई करावी। होय अध्यक्ष महोदय, पुढच्या चीफ जस्टिस चीफ मिनिस्टर मीटिंगमध्ये आपल्यातर्फे हा अजेंडा आम्ही त्या ठिकाणी पाठवू आणि तो विषय मांडून माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊ कुठे कुठे न्यायाधीश कमी आहेत किंवा कुठे कुठे भरती करण्याची आवश्यकता आहे आणि ते एक्सपिडाइट करण्याकरता शासन प्रयत्न करेल। प्रश्न क्रमांक 8
महोदय, प्रश्न क्रमांक 35,557. छापल्याप्रमाणे